मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेस आक्रमक। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांचंही आंदोलन। फहीम शमीम खानवर बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा आरोप। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारादरम्यान दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग। विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीयांची मागणी। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्यांबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी विधानसभा अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आवाहन। सातारा जिल्ह्यातल्या बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगात संपूर्ण बावधन गाव रंगलं। ग्रामीण भागात आज रंगपंचमीचा मोठा उत्साह। राज्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता। वाढत्या तापमानामुळे झालेल्या बाष्पीभवनाचा परिणाम। महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।